सर्वांचे उदास चेहरे। आई हवालदिल। 20 वर्षांचं पोर मरणाशी झुंज देत आहे, त्याच्या अवस्थेनं तिचं हृदय कातरलंय। एका गमतीनं त्याची ही अवस्था झाली। डॉक्टर संचितींनी वेळी सर्जरी करून त्याला वाचवलं, पण त्यासाठी 3 लाखांपेक्षा अधिक झालेला खर्च भरायचा कसा हा प्रश्न फारूकच्या कुटुंबासमोर आहे। मेरा बेटा साई सर्विस में काम पे था। उसका मजाक में मंगलवार को उसका एक लड़का ने उसके साथ में हवा का पंप लगा दिया उसको पीछे से, तो उसका ऐसा भी हालत हो गया, उसका आंतड़ी पूरा बस्ट हो गया अंदर से। तो डॉक्टर बोला है उसको, मैं उसको बाहर दो दिन उसको बाहर दवाई किया, उसको कुछ फर्क नहीं पड़ा। उसको घर पे ले आया, बोला मम्मी ऐसा ऐसा बोल रहा है। सत्यानंद में मैं लेके गया था, वहाँ से 1 से 1.5 लाख रुपए खर्चा बोल रहा है उधर। इंजुरीमध्ये त्याचं लार्ज बॉवेल म्हणजे शरीराचं जे मोठा आतळं आहे ते पूर्ण जागोजागी फाटलं गेलं होतं। तर त्याला इमर्जन्सीमध्ये रात्री ऑपरेट करून त्यावेळेस सर्जन आणि अजून एक सर्जनला मदतीसाठी बोलवावं लागलं। पहिले असं वाटलं नाही की इतकं सिरियस असेल, पण ते ओपन केल्यानंतर दिसलं की पूर्ण फाटलं आहे, तर त्यांचा आम्हाला मोठा आतळा पूर्ण काढावा लागला। फारूक गाडीच्या चाकावर उभा राहून गाडीचा टप पुसत होता, तेव्हा आरोपी सुरेश ओरानं त्याच्या पार्श्वभागात एअर पाईप घुसवला आणि फारूक बेशुद्ध झाला। कोंढवा पोलिसांनी आरोपीला पळून जाताना पकडलं, त्याला सध्या पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पण या झाल्या प्रकारामुळे फारूकला आयुष्यभराचं अपंगत्व येण्याची भीती निर्माण झाली आहे। पाईप मारल्यामुळे तो जागेवरतीच अर्धा तास बेशुद्ध झाला होता। त्यानंतर मग त्यांनी काय ॲक्शन घेतला नाही, सर्व लोक तिथं होते। अर्ध्या तासानंतर त्याला शुद्ध आल्यानंतर त्याला आणून घरी सोडलं। घरी सोडल्यानंतर डॉक्टरकडे नेले, तर 2-3 दिवस असंच ट्रीटमेंट करून बघितलं। त्यानंतर सिरियस मॅटर कळाल्यानंतर मग त्याला प्रॉपर सगळं डायग्नोज केलं, सगळं चेक केल्यानंतर कळालं की त्याचे इंटेस्टाईनमध्ये डॅमेज झाले होते सगळं। तर ते ऑपरेशन केल्यानंतर त्याला सगळं इंटेस्टाईन किडनीच्या पूर्ण सगळं काढावं लागलं बाहेर। साई सर्व्हिस सेंटरनं फारूकला फक्त 50,000ची मदत देऊ केली। फारूक हा कंत्राट पद्धतीचा कामगार असल्यानं पुढचा खर्च देण्यास साई सर्व्हिस सेंटरनं नकार दिलाय। ढासळलेल्या परिस्थितीचा आधार बनत फारूक दुर्गा हा साई सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होता। मात्र हे काम करत असतानाच मित्राने केलेली गंमत ही त्याच्या जीवावर बेतली आणि आता तो अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेत आहे। हे सगळं पाहता साई सर्व्हिस सेंटरवाल्यांनी फारूकला मदत करणं गरजेचं होतं, मात्र केवळ कवडी मोलाची मदत करूनच ते तिथे थांबले। अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून आलेल्या फारूकला आता अपेक्षा आहे की आर्थिक मदतीची। पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड संहिता विधान कलम 308 म्हणजे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलाय। पण फारूक मात्र कायमचा अपंग झालाय। इतकंच नाही तर दवाखान्यासाठी लागणारा यापुढचा खर्च कसा भरायचा असाही प्रश्न फारूकच्या घरच्यांना सतावतोय। म्हणूनच IBN लोकमत दानशूरांना फारूकला आर्थिक मदत करण्यासाठीचं जाहीर आवाहन करतंय। IBN लोकमतकडून मदतीसाठीचं हे आवाहन। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंसाटेसह हलिमा कुरेशी, IBN लोकमत, पुणे।